ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने देवणी पंचायत समितीसमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे। दिनांक 9 डिसेंबरपासून हे धरणे आंदोलन येथे चालू असून अद्यापही याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही। दिनांक 12 डिसेंबर रोजी सहाय्यक गट विकास अधिकारी व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष यांनी भेट देऊन मागण्यांविषयी चर्चा केली आहे। पण महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष नवनाथ येरटे यांनी ग्रामपंचायत कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे। देवणी तालुक्यातील ग्रामपंचायत कामगार सेनेचे कामगार लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून याकडे देवणी पंचायत समिती दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे। हे धरणे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। शाखा देवणी जिल्हा लातूर यांच्या वतीने आज देवणी पंचायत समितीच्या समोर आज 4था दिवस आंदोलनाचा आहे। तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय राहणीमान भत्ता जो की 2007 पासून लागू झालेला पण अद्यापपर्यंत त्याची ह्या तालुक्यामध्ये अंमलबजावणी झालेली नाही। GPF आहे जे की 8.33% भेटले पाहिजे त्याची सुद्धा ग्रामपंचायतचा वाटा मिळत नाही। शासनाचा येणारा वाटा तेवढं ग्रामपंचायतच्या खात्यावर भेटला जातो। त्यानंतर किमान वेतनातील फरकाची रक्कम जे की 50%, 100%, 75% हे कर्मचाऱ्याला वसुलीच्या आणि उत्पन्नाच्या अटीवर वेतन मिळतं। पण जे शासनाचं वेतन येतं तेव्हा त्याच वेतनावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं कुटुंब चालवलं जातं व त्याचा उदरनिर्वाह केला जातो। पण जो ग्रामपंचायतचा हिस्सा वाटा आहे तो अद्यापपर्यंत मिळत नाही आणि मिळाला नाही। अनेक अशा विविध मागण्यासाठी आम्ही आज इथे आज 4था दिवस आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने आज इथे धरणे आंदोलन करीत आहोत। आता काही जणांचं म्हणणं असं झालं की देवणी पंचायत समितीला जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी ह्या रेकॉर्डसाठी दोषी आहेत असं म्हणलं जाते, हे खरं आहे का? हो बरोबर आहे। आता ग्रामपंचायत कर्मचारी दोषी नाही, पंचायत समिती दोषी आहे। टेबल तिथला प्रमुख जो पदाधिकारी आहे जो अधिकारी आहे तो जबाबदार आहे। एखादी शासनानं जर GR काढला की तुम्ही 2 दिवसामध्ये ही योजना लागू करा, त्या ती योजना 2 दिवसामध्ये लागू केली जाते, ती राबवली जाते आणि खालीवर कागदपत्र करून त्याचा पुरस्कार सुद्धा स्वीकारला जातो। पण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 10 वर्ष झालं 20 वर्ष झालं अनेक दिवसापासून ह्या पंचायत समितीला मागण्या चालू आहेत मागण्यासाठी अद्यापपर्यंत यांना कर्मचाऱ्याच्या हितासाठी कोणताही ॲक्शन मोडवर कोणताही निर्णय घेण्यासाठी त्यांना वेळ भेटला नाही किंवा त्यांनी अशी कोणतीही माणुसकी दाखवली नाही की ह्या कर्मचाऱ्याला आपण न्याय दिला पाहिजे। फक्त येथील ग्रामसेवक आणि जो वरिष्ठ अधिकारी आहे ते आपले दिवस ढकलण्याचं चालढकल करण्याचं काम व्हिडिओज प्रभारी असल्यामुळं विषय वाढलेला आहे। नाही प्रभारी जरी असले तर शेवटी त्याने ह्या तालुक्याचं पालकत्व घेतलेलं आहे आणि प्रभारी आहेत का ह्याच्या मग शेवटी ड्युटी करायला आलेत ना त्यांनी पण सेवा बजावण्यासाठी आलेत का 4 दिवस प्रभारी आहे म्हणून कामच करणार नाही। तर शासन प्रतिनिधी ग्रामसेवक आहेत ते सपोर्ट नाही का, त्यांचा सपोर्ट नाही का कर्मचाऱ्यांना? नाही ना, म्हणून तर बसण्याची वेळ आली ना आम्हाला। जर ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत चांगला दुवा असता, जर ग्रामसेवकाची इच्छाशक्ती चांगली असती तर आम्ही आज बसलोच नसतो ना इथं। आता हे आंदोलन कुठपर्यंत? जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय ठोस भूमिका आमची मागणी अशी आहे की ह्या पंचायत समितीने ह्या पेंडोलमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला चेक दिले पाहिजेत। आमची मागणी काय 100%च वेतन असेल, राहणीमान भत्ता असेल, 100%च नाही। आम्ही तर त्यांना मुभा दिली की 10%चा चेक द्या, पण जागेवर चेक द्या, आम्ही उठू, अन्यथा हे आंदोलन असंच पुढे राहील, चालू राहील। मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण उठणार नाही, उपोषण चालूच राहील। कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा।